बेलापुर विधानसभा क्षेत्र की विधायक मंदाताई म्हात्रे ने आज अगरोली गांव बेलापुर में संकट मोचन हनुमान मंदिर के सभा मंडप निर्माण का भूमि पूजन किया। यह निर्माण कार्य विधायक निधि से कुल 47,89,000 रुपयों की लागत से किया जाएगा। विधायक मंदाताई म्हात्रे ने पारंपरिक पूजा कर इस कार्य की शुरुआत की। यहाँ खास तौर पर मारुति मतलापुरकर, स्वरूप दादा पाटिल, गजानन पाटिल, राजेश पाटिल, संजय पाटिल, दिलीप वैद्य, प्रमोद जोशी, अजय सिंह समेत तमाम नागरिक मौजूद रहे। यह भूमि पूजन कार्यक्रम संकट मोचन हनुमान मंदिर के परिसर में किया गया। इस दौरान विधायक मंदा म्हात्रे ने कहा, यह सभा मंडप क्षेत्र के नागरिकों की मांग के अनुसार बनवाया जा रहा है, जिससे लोगों को सामूहिक कार्यक्रमों के लिए एक सुरक्षित और सुविधाजनक स्थान मिलेगा। उन्होंने आगे और क्या कुछ कहा, सुन लीजिए। अगरोली गावामध्ये हे जे हनुमानाचं मंदिर आहे हे पुरातन मंदिर आहे आणि साक्षात इथल्या ग्रामस्थांना किंवा शिडकोची लोक असतील त्यांना हा पावन झालेला हनुमाचं मंदिर आहे। जवळजवळ माझ्याच लग्नाला 50 वर्ष झाली। हे कधीचं आहे काय आहे गाव ग्रामस्थांना पण खरं म्हणजे जे पूर्वज असतील इथे त्यांना माहिती असेल। मला वाटतं कमीत कमी 100-150 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे। याचा जीर्णोद्धार काही लोकांनी केला होता, पण आता हे पावसामध्ये खूप वेळ झालं त्यामुळे इथे जे लोक इथे जे उत्सव करतात, भंडारा आहे, पूजा अर्चा आहे, काय भजन कीर्तन आहे, त्यासाठी आपण सर्व शेड वगैरे बांधून देत आहोत। जेवणाचा हॉल करत आहोत, टॉयलेट, बाथरूम, पाण्याची व्यवस्था अशी या मंदिराच्या अवतीभोवती जे काय आहे आणि मंदिराची डागडुगी जे काय आता 50 लाख दिलेले आहेत, अजून 50-60 लाख जे काही लागतील इथे ती देण्याची आम्ही तयारी केलेली आहे। आमदार निधीतून सध्या 50 लाख पास केलेत। पुढच्या महिन्यामधून अजून त्यांना इथे जितकंही काम करता येईल, इथे सुधीर पाटील आहेत, त्यांचे सगळे ग्रामस्थाचा राजेश पाटील आहे, त्यांच्या हस्ते आपण हे भाऊ पाटील होते त्यावेळी पासून इथे उत्सव सुरू आहेत, तर हे उत्सव चालू राहणार आहेत आणि पुढे ते चालू राहावे त्यासाठी आपण इथे अनेक धार्मिक लोक इथे येतात, अनेक समाजाची लोक येऊन इथे कार्यक्रम करत असतात, त्यासाठी सगळी सुविधा आपण प्राप्त करून देतो। वही स्थानिक नागरिकों ने भी विधायक मंदा म्हात्रे के आभार जताते हुए क्या कुछ कहा, सुन लीजिए। देवता आहे संपूर्ण नळिंबीमध्ये नाही तर रायगडमधून देखील या ठिकाणी लोक येत आहेत दर्शनासाठी आणि वेळोवेळी ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामं केली होती, स्वखर्चातून विकास कामं केली जात होती आणि त्यानंतर इथं सुशोभीकरण ब्युटिशियन पूर्ण ग्रामस्थ मिळून या ठिकाणी करत होते, परंतु काहीतरी उणीव होती, काहीतरी जास्त खर्च होता। त्या ठिकाणी आम्ही वारंवार मागणी केली की ताई आम्हाला शेडचा बंदोबस्त करून द्या इथं, जेणेकरून इथं धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम करायला ग्रामस्थांना सोपं होईल। निवारासाठी पण लोकांच्या इथे वावर असतो, त्यामुळे आमची मागणी होती मंदाताईंकडे की अशा प्रकारची शेडची उपलब्धता आम्हाला करून द्यावी आणि त्यांनी त्वरितच आमच्या मागणीला दाद दिली आणि प्रत्येक ग्रामस्थांची इच्छा त्यांनी आज पूर्ण केलेला आहे। त्यांच्या आमदार निधी त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि त्या माध्यमातून या ठिकाणी सभा मंडपाच्या आज उद्घाटन झालेलं आहे। त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही प्रत्येक काम करत असतो। त्यांच्या सानिध्यामध्ये बरेचशी विकास कामांच्या माध्यमातून ते इथं कामं करत असतात। त्याचे खरोखरच मी आज शिवमारुती ट्रस्टच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून त्यांचे मी आभार व्यक्त करतो। उद्घाटन झालेलं आहे मंदाताई म्हात्रेने जे आम्हाला स्टेजचं हे दिलेलं आहे सभा मंडळाचं, हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि अतिशय उपयोगाचं आहे। कारण आमची ज्या वेळेला गणेश मंडळाची मिरवणूक इथं येतो 10 दिवसाची, त्यावेळेला आम्हाला या पावसात उभा राहायला लागतो आणि त्याच्या याच्याने जर आज मंडप झाला तर सगळ्या ग्रामस्थांना आणि आमच्या महिला मंडळाला आणि लहान थोर मुलांना हे उपयोगाचं आहे, म्हणून हे महत्त्वाचं होतं। म्हणून आमच्या ग्रामस्थांनी आज मंदाताईंना रिक्वेस्ट केली आणि ह्या स्टेजची आम्ही त्यांच्याकडनं मागणी केली आणि त्यांनी हे आमचं मान ठेवून आज आम्हाला हे स्टेजचं आज भूमिपूजन झालं आणि उद्घाटन झालं। हे अतिशय महत्त्वाचे आहे, कारण मंदाताई प्रत्येक वेळेला आम्हालाही असतात,
आमच्या महिला मंडळचं पण स्टेज दिलं आणि आज आमच्या शिवमारुती ट्रस्टचे हनुमान मंदिर हे फार पुरातन काळी आहे. म्हणजे आमचं जन्म झालेलं नव्हतं तेव्हापासून हे बांधावर होतं. तेव्हापासून आमचे लोक इथं सेवा करतात आणि इथले आमचेच लोक नाही, खारघरपासून सगळे उलवा सगळ्या नोडपासून इथं लोक हनुमानाचं दर्शन घ्यायला दर शनिवारी येतात. हे महत्त्वाचं आहे कारण हे पुरातन काळ आहे, मंदिर आहे. त्याच्यामुळे हे संकटमोचन जे आहे ते प्रत्येकाचं संकट दूर करतं. म्हणून लोक धार्मिकेने आणि याच्याने मनोभक्त हे करून पूजा करण्यासाठी दर शनिवारी येतात. हे याचं महत्त्व आहे संकटमोचन मंदिर हनुमान मंदिराचं. आपणाला सगळ्यांना माहितीच असेल, नवी मुंबईमधील नव्हे तर जिल्ह्यातील एक गाव एक गणपती ही संकल्पना 1961 साली कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांनी या ठिकाणी रुजवली. ते हे गाव अग्रोळी गाव त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढची तिसरी पिढी या ठिकाणी गावातील जे वातावरण आहे, गावातील एकता आणि अखंडता ते एकोप्याने कशी या ठिकाणी नांदेल यासाठी सर्वजण कार्यरत आहेत. त्याचाच आजचा हा कार्यक्रमाचा भाग आहे. या ठिकाणी प्राचीन संकटमोचन मंदिर जे आहे ते माझ्या माहितीप्रमाणे 100 ते 125 वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आहे. तर ह्या ठिकाणी आमचे जे काही धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमासाठी जागेची जी निकड होती, जागा होती आमच्याकडे, परंतु शेड नव्हतं. याच्यामुळं आम्ही सगळ्या ग्रामस्थांनी मंदाताई म्हात्रेंकडे ही मागणी केली का ही जी आमची समस्या आहे तर तुमच्या मार्फत कशी मार्गी लावता येईल अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्याचं त्यांनी मान ठेवून या ठिकाणी सभा मंडपाकरता अलीकडेच आता सुधीर पाटीलनी सांगितलेलं आहे 48.5 लाख रुपये खर्च त्याचा त्यांनी निधी दिलेला आहे. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.